गव्हर्नमेंट मधल्या लोकांशी पण मीटिंग्स आहेत. तर त्यामध्ये होप सो की हे काही त्यांच्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत या किंवा आणखी दुसऱ्या पण असतील, तर त्यातलं काही ना काहीतरी वर्कआउट होईल आणि काहीतरी सोल्युशन या साबाच्या संदर्भात नक्की आम्ही घेऊन येऊ. आणि हे जी टेक्नॉलॉजी आहे की एकदा की भारतामध्ये इन्स्टॉल झाली की त्यांनी तुम्हाला असं आवाहन केलेलं आहे मुलींना की हे तुम्ही शिका. आपण काय करतो, फक्त आपण शॉपिंग करतो, त्याच्यामध्ये पैसे कोणाच्या खिशातनं जातात, आपल्या खिशात काही येतं का, नाही. मग आपण जर असा विचार केला की आपणच अशी एखादी वेबसाईट इझी शॉपिंगची सुरू केली आणि जेणेकरून लोक आपल्या वेबसाईटवरून वस्तू खरेदी करतील आणि सगळे पैसे आपल्या खिशात येतील, तुम्हाला गरज आहे कोणावर डिपेंडंट राहण्याची? नाही. तर हेच त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते साबा इन्स्टॉल झाल्यानंतर ते टेक्नॉलॉजी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही ते शिका. त्या शिकवतील तुम्हाला कसं वेब डिझायनिंग करायचं, इझी शॉपिंग साईट्स कशा तयार करायच्या. मग त्याचं ट्रेनिंग घेऊन तुमच्यातल्या ज्या काही मुली आहेत त्यांनी स्वतःच्या वेबसाईट्स क्रिएट करा, त्याच्यावरनं शॉपिंगचा एक बिझनेस सुरू करा. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल, सबळ व्हाल. तुमची जी काही फॅमिली आहे, तुमचे जी काही कुटुंब आहेत त्यांना पण तुम्ही सक्षम करा. आणि मग तुम्ही जपान सोबत, अमेरिकेसोबत, इतरही जे काही कंट्रीज आहेत, देश आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही ट्रेड करू शकाल. बरोबर, त्याच्यातनं तुम्हाला नफा मिळणार आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि मग जे पैसे तुमच्याकडे येणार आहेत तर त्याचा उपयोग तुम्ही या ज्या काही संस्था आहेत जिथे तुमच्यासारखी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे काही स्वतःची हेल्प करू शकत नाही अशा संस्थांना तुम्ही ते पैसे डोनेट करा किंवा त्याच्यातला काही भाग डोनेट करा. तुम्ही सक्षम झाल्यानंतर तुम्ही अशा संस्थांना विसरता कामा नये. बरोबर, तुमचा काहीतरी खारीचा वाटा तुम्हाला सक्षम करण्यामध्ये ज्यांनी दिलेला आहे त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर तुम्ही अशा संस्थांसाठी काम करा आणि तुमच्यातनं काही जण परत टीचर व्हा. कशासाठी? तर जे काही नॉलेज तुम्ही घेतलेलं आहे शॉपिंग साईट बनवण्याचं, ते टेक्नॉलॉजी किंवा ते नॉलेज, ते शिक्षण तुम्ही अजून 10 लोकांना द्या, जेणेकरून आणखी 10 लोक ते ज्ञान मिळवून सक्षम होऊ शकतील. बरोबर, तर हे तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे ते जे काही टेक्नॉलॉजी देणार आहे ती फ्री नाही. तुम्हाला ते त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे नसले तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जबाबदारी उचलावी लागणार आहे. ठीक आहे, कोणती? तर दुसऱ्यांना आधी मदत करणं, आपल्याला जे काही पैसे आलेले आहेत त्याच्यातला काही भाग दुसऱ्यांना मदत करणं आणि तुमच्यासारखे अजून नवीन वेब डिझायनर तयार करणं ही तुमची महत्वाची त्याच्यानंतर जबाबदारी राहणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही सगळेजण तयार आहात का याच्यासाठी? तुम्हाला सगळ्यांना आवडेल वेब डिझायनिंग शिकायला? हे बघा, हे जे युग आहे ते टेक्नॉलॉजीचं युग आहे. जो कोणी टेक्नॉलॉजी हातामध्ये घेऊन टेक्नॉलॉजिकली जो कोणी साऊंड होतो किंवा टेक्नॉलॉजी मध्ये जो कोणी प्रगती करतो तो त्याच्या आयुष्याची प्रगती करतो. बरोबर, आजकाल आपण सगळेजण युट्यूब, व्हॉट्सअप आणि काय 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 सोशल मीडिया वगैरे आलेला आहे. बरोबर, हे सगळेजण आपण वापरतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे पण गुगल जे आहे, कोणाला माहिती गुगल काय आहे? काय आहे सांगा कोणीतरी? काय काम करतं गुगल? काय काम करतं सांगा कोणीतरी? गुगलचं काम काय आहे? जगातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गुगलवर भेटतं. करेक्ट. आपल्याला जे काही शोधायचं आहे ते आपण गुगलमध्ये टाकलं, नुसता एक शब्द जरी टाकला तरी आपल्याला त्याचे हजारो सर्च मिळतात, हजारो रिझल्ट मिळतात.